आणि फायनली गाईज नाशिकला बी ऊन पडलंय. फार दिवसापासून वातावरण लय जाम होतं. रितेशला एकदम जाम करून टाकलं होतं. मौत का नंगा नाच. ओ हो. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आणि आज सकाळी उठलोय 6 वाजता आणि एवढ्या लवकर कुठे चाललोय. सो नाशिकला चाललोय मी माझ्या ओल्डवाल्या कॉलेजला. तिथं माझे डॉक्युमेंट्स जमा होते. ते डॉक्युमेंट्स आता मला इकडे ॲडमिशनला लागत आहे. अजून मला कागदपत्र काढायचे, कास्ट सर्टिफिकेट वगैरे. सो नॉन क्रिमिनल वगैरे काढायचं आहे. सो तिकडं ओरिजिनल डॉक्युमेंट्स जमा आहे, ते घ्यायला जायचं आहे. अँड मी एकटाच चाललो आहे. मोहित तर काय येत नाही. मोहित पण येणार होता पण काही कारण असतं त्याला येता येणार नाही. सो तो तसा येणार आहे 1-2 दिवसात. आला तर ठीक, नाही तर मग डुसक्या. सो जाऊ आपण. मी एकटाच आहे. तिकडं रितेश आहे. काय सीन होतो मलाच माहिती नाही. जाऊन काय सीन होतो मला ब्लॉग घेता येतो नाही घेता येत. बट जाऊ, ते माझं ते खूप अर्जंट काम आहे. घेऊन येऊ आणि ते डॉक्युमेंट्स बनवायला टाकून देऊ, म्हणजे माझं पुढचं ॲडमिशन पण होऊन जाईल. स्वतः सगळ्यात आधी निघण्याआधी माझी पॅकिंग वगैरे तर झाली आहे. पण आता चहा बिस्किट खातो आणि इकडे जिमला जाणार आहे. सो जिमला जाता मला सोडून देणार आहे आणि जिम मारणार आहे. ऑल डन. देन आता मी स्वेटर पण घेऊन घेतो, बाहेर खूप थंडी आहे. सो आता जाऊ. मी चाय बिस्किट खाल्लं आहे आता. देन आता काय सीन होतो बघू. ग्लॅमर आणली मोहित, ग्लॅमर आणली. हाऊस ग्लॅमर मला वाटतं ॲथर आणशील. पिशवीमध्ये काय बॉटल्या? अरे बाप, का बरं रे? दुसरं काही भेटले मी आणले याच बाटल्या भेटल्या बा. असं मला 2 मिनटं स्वेटर घालू दे. थंडी बहुत बघितली. स्वेटर पाहिलं का कसं ब्लॅक शिवले. पैसे कमी पडतात ते मग घरगुती मशीन आहे आपल्याकडे. ब्लँकेट घेतलं आणि शिवून टाकले. अरे बापरे. चलो गाइज, लेट्स गो ऑन द मिशन. डॉक्युमेंट्स फायनली काही आता एस.टी. स्टँडवर पोहोचलो, कारण की आपण बसनेच जाणार आहे आणि मग तिथूनच जाणार आहे, कारण की जिमला वेळ होतो. तर बाय बाय. आपण आता पुढचा सफर एस.टीने आपण जाऊ. बाय बाय. गाईज फायनली मी डॉक्युमेंट्स घेऊन आलो. अँड आता कुठे तुम्हाला प्रश्न पडला असेल, रितेश भाऊंच्या फ्लॅटला. न्यू फ्लॅट आहे आणि ते फ्लॅटचं आता काम चालू आहे. जसं की तुम्ही बघू शकता इकडे काम वगैरे चालू आहे थोडं शॉर्टकटमध्ये. सो भाईसाहेब, मी 1-2 वेळा ट्राय केलं कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट्स घ्यायचं, बट एकटा गेलं ना ते जमून देत नाही. डॉक्युमेंट्स डायरेक्ट भेटलेच नाही मला 2-3दा. बट ह्यावेळी मी माझ्या मामांना घेऊन गेलो होतो. थोडंसं तिथे गेलो, त्यांनी मनावर घेतलं. सो डॉक्युमेंट्स 10 मिनटात भेटून गेले. डॉक्युमेंट्स घेऊन आलो. तिकडे मामांच्या घरी गेलो, जेवण वगैरे केलं. देन तर रितेशने घेतला. सो रितेशकडे आलो होतो. सो म्हटलं चला भेटून येऊ मस्तपैकी. आणि काय विषय नाही, बाकी काय म्हणतात रितेशशी बोलू आपण. रितेश फार दिवसानंतर ब्लॉगमध्ये आला आहे. तो एंगेजमेंटला आला पण काही बोलला नव्हता. काय आहे का आपण तुम्हाला एक मस्त चीज दाखवतो. त्यांची जी बाल्कनी ना फ्लॅटची एकदम जबरदस्त मोठी आहे. ते दाखव रे बाल्कनी तिथे. आता तुम्हाला बाल्कनी दाखवतो गाईज. एवढी जबरदस्त मोठी आहे बाल्कनी, सोन्याची, म्हणून तिला किल्ली कुलूप करून ठेवलेलं आहे. हे बघ बाल्कनी देखो. ही बाल्कनी का तुम्हीच सांगा. इथे रूट-टॉप कॅफे खोलायचं आहे आता रितेशला. चालक मालक रितेश. रूट-टॉप खोलून टाकू बरं का रितेश. कसं लाईट बिट सोडून दे. एक चायनीज वरती ना रे. इथून दोरी सोडली का. जबरदस्त आहे रे रिता फ्लॅट. बढिया आहे, मजा आहे बाकी. हां काय बोलतो
काय नाही तेवढंच काम होतं, म्हटलं चला जाऊन येऊ कामात काम. अचानक भयानक आलो आज. अचानकच ठरलं काय तिकडे यायचं की येऊ म्हटलं. नाही काही नाही आला त्याला एकटा आला. हा एकटा मग किती जण वाढली. आता मी 1-2 दिवस इकडेच आहे नाशिकमध्ये. सो आपण मस्तपैकी एन्जॉय करू, फिरू, इकडे तिकडे जाऊ. काय सीन होतं बघू, कळवेलच तसा. आणि फायनली गाईज नाशिकला बी ऊन पडलंय. फार दिवसापासून वातावरण लय जाम होतं. रितेशला एकदम जाम करून टाकलं होतं. पुरं पाणी पाणी करून टाकलं होतं. इतकं पाणी पाणी करून टाकलं होतं. फायनली आता ऊन वगैरे पडतंय. पहा तुम्ही नजारा, इथून नजारा आता क्वालिटी आहे. बाल्कनी बी एकदम मोठी आहे आणि सगळं मोठे एकदम मोठं आहे सगळं. सिस्टम हँग करून टाकलंय. काय आता आलोय चहा प्यायला आणि आपल्या जुन्या अड्ड्यावर. आणि इकडे आपला एक नवीन शूटर आहे आपला जवळ आहे. काय विषय नाही. आपलं नाव सिद्धू मगे. नाव आता माहिती पडलं पण दोस्तीला जबरदस्त त्याचा काही विषय नाही. काही विषय नाही, एकदम जबरदस्त भाई आपला. रितेशच्याच फ्लॅटवरती राहतो. हा जिगर आहे डायरेक्ट. जिगरो का जिगर आहे डायरेक्ट. जिगरो का जिगर, रित्या जिगर. काय म्हणतो नजर कुठे नजर तिरपी काय भरतात अशी. छोटा मगर मला अजिबात जमत नाही, म्हणजे जमत ना बेकार आमची दोस्ती म्हणजे काय जे आपल्याला ओल्डवाला चहा तुम्ही पण पिऊन घ्या. आलो होतो आता मस्तपैकी चहा प्यायला. त्याला म्हटलं कोणी दिसत नाही. तो काही विषय नाही. हे टाकून देऊ का? टाकून द्या. राहू दिलं तर बघा काही बरं ओळख ना दिशी काय चप्पे सारखं असं करू का? ए रितेश तिथून टाक, तिथून जागा आहे पण आहे रे. हे बघ रे टाक तिकडून. ते आपलं पुढे आहे उतर गाडी उतार देसा थांब ना. उतार आहे उतार. आता गाडी उतरणार आहे काही. तिकडे बघून घ्या कसं आहे. हे बा मौत का नंगा नाच. ओ हो ए भाई जमला का? आता गाडी फुल उठणार आहे नाही का? थांब रे आता नाही थांबत रे. चालले रे तू आता. गाईस फायनली आता आलो फ्लॅटला. मस्तपैकी बाहेर गेलो होतो, फिरून आलो मस्तपैकी. देन आता फ्लॅटवर अशी मस्ती. अरे मुडी भो फ्लॅटवर अशी मस्ती चालू आहे. मगर दिस इज मगर, सिद्धू मगर, छोटी मगर आहे. पाण्यात नाही पण अशी फ्लॅटमध्ये फिरते इकडे तिकडे. सो आजच्या दिवस रितेशच्याच फ्लॅटवरती माझा प्लॅन चालू होता. आत्याकडे जाणार होतो मी, बट रितेश मी आपल्याकडेच नवीन फ्लॅट आहे. सो ठीक आहे म्हटलं आता रितेशकडेच आजच्या दिवस स्टे. तुझा काय झाला? तुझा प्रवास कसा झाला? आजचा प्रवास फार. उद्याच्या ब्लॉगमध्ये पाय 10 ते 15 सेकंदात नाशिक सटाणा तो नाशिकचा कॉलेजहून डॉक्युमेंट आणायचा प्रवास एंड करून दिलाय मी एका गाण्यामध्ये. गाईज तुम्ही तो माझा प्रवास पहिला असेल खूपच शॉर्टकट वाटला असं. डायरेक्ट असं करून मी एंड करून दिला, डॉक्युमेंट घेऊन आलो. असं मला ब्लॉगिंग करता आले नाही कारण की माझे मामासोबत होते. असं सीन आहे. सो मस्तपैकी फार दिवसानंतर तिकडे आलो. म्हटलं मला पण जाऊ वाटलं नाही. मस्तपैकी आता दोघी जण मस्त गप्पा मारतो. सो आजसाठी एवढंच. हा ब्लॉग करतो इथंच एंड. आजचा प्रवास आपला असाच होता. सो डॉक्युमेंट्स घ्यायला आलो होतो. देन मस्तपैकी डॉक्युमेंट्स घेतले. देन मामाकडे, देन रितेशकडे. सो बाहेर फिरायला गेलेलो. देन आता परत चाललोय बाहेर. सो जातो. आय होप तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल. आवडला असेल ब्लॉग तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.